हॅलो नमस्कार. तर आजचा एक टॉपिक घेतला मी सहज की बुक्स रीड करायला तुम्हाला आवडत आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तर खूप जास्त आवडतं आणि सोबत लिहायला पण खूप जास्त आवडतं. तर मी मागे एक पुस्तक वाचत होती, त्याच्यात मला एक लाईन खूप आवडली की तुमचं भविष्य काळ जे आहे ना ते कोरं पेज आहे, कोरं पान आहे आणि ते तुम्ही स्वतः लिहा. तुम्हाला प्रत्येक दिवस एक संधी देतो की आपण त्या पानावर आपलं स्वप्न किंवा नवीन काहीतरी लिहू म्हणून. कारण खूप वेळा कसं होतं ना की आपल्याला असं वाटतं की यार आता काहीच नाही राहिलं किंवा चुकीचं झालं, माझा वेळ गेला काही गोष्टींमध्ये, रिलेशनशिप असो किंवा बाकी अनेक गोष्टी असो, की यार आता कायच होणार, खूप टाईम गेलेला आहे, आता काय करू म्हणून. तर हा विचार जो आपण करतो ना तो विचार अतिशय चुकीचा आहे. तुम्हाला काय वाटते तर तुम्ही कमेंट करू शकतात. तर ते ना अतिशय चुकीचं आहे की आता काय होणार, आपण या विचाराकडे असतो की पुढं काय होणार म्हणून. तर तसं ना हे खूप चुकीचं आहे. तर आपण नव्याने विचार करायला पाहिजे. पुढचा दिवस आहे, ठीक आहे, मागे गोष्टी झालेल्या चुकीच्या किंवा आपल्याला कळालं नाही त्या वेळेला, तर त्या गोष्टी ना आपण विसरायला पाहिजे किंवा त्याच गोष्टी घेऊन आपण म्हणजे त्याच गोष्टी घेऊन आपण विचार करायला नको जास्त. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा काळ येतो किंवा मागे काही गोष्टी आपण चुकीच्या केलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला पुढं पडायला त्रास होतो की परत पुन्हा त्या गोष्टी होणार का. तर या गोष्टीची ना आपण काळजी घ्यायला पाहिजे की मागे जे झालं ते झालं, विसरा, पण पुढे आपण काय नवीन करू शकतो, काय नवीन सुरुवात करू शकतो, तर या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. त्याच्यामुळं ना तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात भाग पाडणार नाही तुम्हाला कोणतीही गोष्ट. म्हणून जे झालं ते सोडा, कारण त्या गोष्टीचा जर आपण आता विचार केला ना तर आपण अनेक पुढच्या जे काही येणाऱ्या गोष्टी असतात ना त्याचं देखील नुकसान करून घेतो. म्हणून माझ्यासोबत पण झालेलं आहे या सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला शेअर करू असं मला अनेकदा वाटतं, पण नक्कीच मी ट्राय करेल हळूहळू माझ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला शेअर करायला. मग या गोष्टीतून एवढंच सांगते की तुम्ही मागे झालेल्या गोष्टींचा विचार करू नका. पुढं काय आपण अजून चांगलं करू शकतो या गोष्टींचा विचार करा, कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतो, प्रत्येक वेळ आपल्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट वाईट गोष्ट घेऊन येते. मग आपण कसं आपल्याला चांगल्या गोष्टी मिळणार त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न करू शकतो या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि बाकी आपण झालेल्या गोष्टींचा जेवढा विचार करतो तेवढा आपण स्वतःला त्रास करून घेतो. मग या गोष्टी व्हायला नको. आणि अनेकदा वाटतं ना की यार आपण आता पुढं तीच गोष्ट जर आपल्याला पुढं झाली आपल्यासोबत तर काय होणार, परत तशीच गोष्ट होणार म्हणून. तर असं काही नसतं. ही लाईफ खूप छान आहे, बस आपल्यावर आहे आपले डिसिजन की आपण कोणत्या याच्यानं चालतो आहे, आपण नवीन करू शकतो किंवा आपण चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्या विसरून नवीन सुरुवात कुठून करू शकतो. म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्यायचं की झालेलं सगळं विसरा आणि नवीन गोष्टी ॲड करा तुमच्या लाईफमध्ये. लाईफ खूप छान आहे. बस एवढंच सांगते आज. बाय बाय.